कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती फुल मार्केटमधील सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई करत सुमारे 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील प्रदूषणात भर घालणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याच्या अनुषंगाने सिंगल यूज प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्याबाबतचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले होते। त्यानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदीप किस्मतराव, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वडे व त्यांच्या पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी आणि राजेश नांदगावकर, राजेंद्र राजपूत, जयंत कदम यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये पाहणी करून सुमारे 500 किलो प्लास्टिक जप्त करण्याची धडक कारवाई केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुल मार्केटमधील रामनाथ गुप्ता यांचे फ्लॉवर शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली। प्लास्टिकमुळे शहरातील पर्यावरणाची हानी होते, त्यामुळे यापुढे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आढळल्यास महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल आणि ही मोहीम अधिकाधिक तीव्र केली जाणार असून यापुढे नागरिकांनी, व्यापारी संघटनांनी सिंगल यूज प्लास्टिक ऐवजी कागद व कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केलं। नमस्ते, मी अतुल पाटील, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महापालिका व महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड याच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण शहरामध्ये जी सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याच्याविरुद्ध मोहीम तीव्र केलेली आहे। याबाबत आम्ही मागच्या आठवड्यातच एक महापालिकेमध्ये बैठक घेऊन MPCPचे अधिकारी, आपल्या महापालिकेचे सर्व आमचे स्वच्छता अधिकारी, सगळे स्वच्छता निरीक्षक यांची कंबाईन बैठक घेऊन जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते शहरातून पूर्णतः प्रतिबंधित आहे। बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी येतात, प्लास्टिक वापर होतो आहे, त्यासाठी आम्ही ही मोहीम अतिशय तीव्र केलेली आहे। याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी तसेच महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्डचे या स्तरावरील सर्व अधिकारी याच्यामध्ये सामील झालेले आहेत। आज आपला APMC मार्केटमध्ये जो फुल बाजार आहे त्याच्यामध्ये आपल्या या संयुक्त टीमने भेट दिली आणि त्या भेटीमध्ये टेम्पोमध्ये की जवळजवळ हे 250 ते 300 किलो 500 किलोपर्यंतचं जे प्लास्टिक आहे तर ते सिंगल यूज प्लास्टिक आपण पाहतोय हे सापडलेलं आहे। तर रामनाथ गुप्ता म्हणून यांचं एक फ्लॉवर शॉप आहे त्याच्यामध्ये सापडलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही कारवाई आता प्रस्तावित केलेली आहे। त्याचबरोबर सर्व फुल मार्केट असतील, शहरातील इतर सर्व जे व्यापारी असतील, वेगवेगळे असोसिएशन असतील, त्यांना आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की सिंगल यूज प्लास्टिकला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर बंदी आहे। तर या बंदीचं तंतोतंत आणि कठोर पालन केलं पाहिजे, कारण आपल्याला सगळ्याला अवगत आहे की हेच प्लास्टिक परत नदी, नाले, गटारी याच्यामध्ये येतं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये त्रास होतोय। तर आम्ही बऱ्याच वेळा सांगतोय, बऱ्याच वेळा कारवाई करतोय, पण याच्यापुढे जे आपले दंडात्मक कारवाई 500 रुपये, 1000 रुपये, 25,000, 5,000, 10,000, 25,000 आणि गुन्हा, तर ही कारवाई आम्ही सख्तपणे याच्यापुढे करणार आहोत। जर कोणी आम्हाला सापडला याच्यामध्ये तर त्याच्यावर सक्त कारवाई होईल। इव्हन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करू आम्ही आणि नंतर कोर्टामध्ये याच्यामध्ये आम्ही सर्वांना खेचणार आहोत। तर सर्वांनी दक्षता घ्यावी।